जिथेही काम केलं तिथे आदेशमध्ये केलं. तर मला बदली पात्र होतो मी, मला चांगली शाळा भेटत होती, पण मी घेतली नाही. ही आपली सेवा यांच्यासाठी सगळ्यांना गरज आहे. आणि आदिवासी लोकांच्या संदर्भात मी त्यांच्या घरातला एक सदस्य झालो. म्हणजे त्यांच्या पूर्ण समस्या त्यांना समजून घेणं, त्यांना मान सन्मान देणं. जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना मान सन्मान देत नाही तोपर्यंत ते जवळ येत नाही. तो बी माणूसच आहे, आपण माणूसच आहोत. वेगळं काय, फक्त जात. आपण जात मानतच नाही, आपण सर्व एकच आहोत. या दृष्टिकोनातून मी सर्वांना समजून घेतलं. वर्गात कसाही माझा पालक दारू पिऊन जरी आला, काही जरी बोलला आम्हाला, तरी आम्ही त्याला अपशब्द बोलत नाही. आता परवाच उदाहरण, आमच्या वर्गात आले 1-2 व्यक्ती आल्या, मॅडमच्या वर्गात गेल्या, पिलेला होता, माझ्या वर्गात आला, 2 मिनिटं थांबला, पलीकडच्या वर्गात गेला. मॅडम म्हणे सर काय करायचं, म्हटलं काही करू नका. त्याला बाहेर बोलवलं, तू आता घरी जा, शांत राहा, आम्हालाही त्रास देऊ नको, तूही त्रास घेऊ नको. आम्ही कधी कधी भीती दाखवतो पोलीस बोलवणारच, पण कधीच केलं नाही, कारण त्या समाजाला ते अजून समज नाही आलेली. मग ते म्हणतात ते ऐकून घ्यायचं, ते समजून घ्यायचं. आणि त्यांच्या घरात ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासारखं व्हाल, गुरुजी आपल्यासारखा आहे, सर आपल्यासारखा आहे म्हटलं की मग एकदा त्यांनी आपल्यावर आपला विश्वास संपादन केला, पाहिजे ते ऐकतात. फक्त तुम्ही त्यांच्यासारखे व्हा, ते आपल्यासारखे होणार नाहीत. आपण बदलायचं, ते नाही बदलत. आणि आपण एकदा त्यांनी विश्वास मिळवला ना, आपण सांगाल ते करतात.